करी
संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरिभजनी हे धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा कोण्याही न लगे साधनांचा पांग करणे केला त्याग देहबुद्धी हरिभजनी हे धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भवव्यथा गाईल तो हरिभजनी हे धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा पांडुरंगा करो दुसरी चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमे प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या अप्रतिम परमवीर्या तरुण तरतुर्या लालन किला नमो जगत्खीर पालना मंगलमणि निधाना स्वजन मन चंदना आराध्य निंदा नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्र श्रुति गुण समुद्रा मन्मथ नाथा नमो स्वभाव भजन भजना भवेप कुंभ भवना विश्वोद्भवना श्री गुरु राया मस्तक हे पाया वारकरी संतांच्या संसाराच्या नावे घालून या शून्य
वाढता हा पुण्य धर्म केला हरी भजनी हे धवळीले जग चक्रविला लाग करी काळाचा वैराग्य परममूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत प्रासादिक अत्यंत चिंतनीय असा चार चरणाचा गुण अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता चिंतनासाठी आपण घेतलेला आहे. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. जागृत असलेलं देवस्थान श्री वीरभद्र विरोबा महाराज मंदिर कलशारोहण सोहळा अतिशय भव्य दिव्य प्रमाणामध्ये वारकरी परंपरेने संपन्न होतो आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. अखंड हरिनाम सप्ताह आहे. महाराष्ट्रातील अतिशय विचारवंत वक्त्यांची चिंतनीय कीर्तन आहेत. वारकरी संप्रदायाचं एक आद्य स्मरणीय दैवत म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. महाराष्ट्रातल्या लाखो श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यांची जागा आहे. अनेक हजारो साधक ज्यांच्या स्मरणाने आणि चिंतनाने आपलं जीवन क्रमित करतात असं पूजनीय प्रातस्मरणीय मंत गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने हा उत्सव संपन्न होतो आहे. हरिभक्ती पारायण अर्जुन महाराज माझे मित्र, त्याचप्रमाणे हरिभक्ती पारायण भागवताचार्य कृष्णाजी महाराज मते, हरिभक्ती पारायण मच्छिंद्र महाराज चोरमसे चोरमले यशोदानंद महाराज माने, हरी महाराज पिसाळ आदी करून सगळी संत मंडळी, कीर्तनकार मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी, ग्रामस्थ मंडळी, परिसरातील भाविक यांच्या उपस्थितीमध्ये आजचा 6वा दिवस आपण भगवंताच्या चरणी समर्पित करत आहोत. अतिशय सुंदर ज्यांनी चाल म्हटली हरिभक्ती पारायण लक्ष्मण महाराज आणि सचिन महाराज, अतिशय गोड काशीनाथ महाराज, अतिशय गोड चाल म्हटली. खरंच टाळी वाजवा चालीसाठी. कमी वेळामध्ये पण इतकी सुंदर चाल, अजिबात न लांबवता कमी वेळात अतिशय गोड चाल म्हटली आणि तितकीच गोड पखवाजाची साथ दोघं वादकांनी दिली. आपण हार्मोनियमची साथ दिली. सर्वांना धन्यवाद. आधी करून सगळी टाळकरी मंडळी आहे, विनेकरी आहेत, साऊंड सिस्टीम वाले आहेत आणि आपण श्रोते सज्जन मायबाप आपल्या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो. वेळेचं भान ठेवून कमी वेळेमध्ये या अभंगाची काही सेवा आपल्याला करता येईल का? श्रोते सज्जन या अर्थाने आपण मायबाप या नात्याने थोडीशी माझ्यावर कृपा करा. आपण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ह्या अभंगाचं थोडंसं चिंतन करू. अभंग पाठातला आहे, परिचयातला आहे. अभंगाचा विचार जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये काही कर्तृत्व केलं आणि त्या कर्तृत्वाचा विचार महाराज या अभंगामध्ये मांडतात. काय कर्तृत्व केलं तर संसाराच्या नावे शून्य घातला. संसाराच्या नावे शून्य घालण्याचं मान कर्तृत्व जगद्गुरु तुकोबाराय महाराज आपल्या जीवनामध्ये करतात आणि ते आपल्या समोर मांडतात. त्याचा परिणाम फायदा सगळ्या अंगाने महाराज या अभंगामध्ये पुढे मांडतात. संसाराच्या नावे शून्य घालण्याचं कर्तृत्व जीवनामध्ये घडलं आणि म्हणूनच महाराज म्हणतात मला हा पुण्य धर्म वाढता करता आला. त्याचा परिणाम समाजावर झाला. हरिभजनाने जग धवळून निघालं. त्याकरिता मी देहबुद्धीचा त्याग करून साधना केली आणि त्याचं फळ काय मिळालं तर तुका म्हणे सुख समाधी हरिकथा. सामान्य जीवनापर्यंत हरिकथेचं समाधी सुख मला या माध्यमातून देता आलं. अशा विचाराचा हा अभंग आहे. थोडीशी प्रस्तावना करतो, फार लांबवत नाही. आपल्या जीवनामध्ये एखादं कर्तृत्व आपण करावं, आपल्या जीवनामध्ये एखादं काम आपण करावं, जरूर करावं. त्या कामाचा गौरव समाजाने करावा का आपणच स्वतःहून करावा? साधा गोष्ट आहे. आपल्या कार्याचा गौरव समाजाने केलं तर ते कार्य समाजाला भावलं असा अर्थ होतो
आपल्या कार्याचा गौरव आपणच करत बसलो तर ते कार्य समाजाला मान्य नाही असा त्याचा अर्थ होतो. कार्य करत असताना, कर्तृत्व करत असताना लौकिकाची किंवा मान सन्मानाची अपेक्षा ठेवून ते करूच नये. निरपेक्ष भावनेने कार्य करत राहावं. खरं सांगू का, निरपेक्ष भावनेने केलेलं कार्य यालाच परमार्थ म्हणतात आणि सापेक्ष भावाने केलेलं कार्य यालाच वेगळं काही नाही, संसारच म्हणतात. निरपेक्षपणाने एखादं कार्य, एखादं कर्तृत्व करावं, त्या कार्याचा फायदा तळागाळातल्या सामान्य जीवापर्यंत जाऊन पोचावा. मानवी जीवन सुखी आणि समृद्ध होण्याचं एखादा मार्ग आपल्याकडनं दाखवला जावा. त्याचं आयुष्यभर चंद्र सूर्य असेपर्यंत समाज गौरव करतो. मग आपण स्वतःहून त्याचा गौरव करण्याची आवश्यकता पडत नाही. आपल्याला स्वतःहून त्याचा वाहपोह करण्याची आवश्यकता पडत नाही. आपण स्वतः बॅनर छापायची सुद्धा कधी गरज पडत नाही शक्यतो. काय नाही समाज अशी त्याला पावती देतो की ती पावती कधी खोडली जात नाही. बारे हाती माप झाले सज्जनाच्या आधी करू. मग हे सगळं ज्ञात असताना, मी विस्तार होईल म्हणून थोडस सांभाळून मला पुढे प्रवास पटकन करायचा आहे. हे सगळं असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबारांना आपलं कार्य स्वतः का सांगावं वाटलं? संसाराच्या नावे घालून या शून्य. जगद्गुरु तुकोबारांच्या संसाराचा भौतिक परिचय सर्वसामान्य माणसाला जर गाथ्यातून होतच असेल, गाथ्यामध्ये भौतिक परिचय, साधक परिचय आणि सिद्ध परिचय जर महाराज स्वतंत्र अंगाने करून देत असतील आणि साधक जर जगद्गुरु तुकोबाराच्या गाथ्याचा अभ्यासक असतील तर वेगळं पुन्हा भौतिक जीवन सांगण्याची आवश्यकता काय वाटावी? माझा अजून एक प्रश्न आहे, कुण्या समाजासमोर आपलं कर्तृत्व मांडावं असं माझं मत आहे. कुणी मांडावं कर्तृत्व? माझं असं मत आहे, आपली माफी मागून बोलतो, ज्याच्या कार्याची व्यापकता आकाशाला गवसणी देणारी आहे आणि हे असं असताना सुद्धा ज्याचं जीवन सामान्यपणाने आहे त्यालाच आपलं कार्य आणि कर्तृत्व मांडण्याचा अधिकार आहे असं मला वाटतं. कार्याची व्यापकता पाहिजे, कर्तृत्वाची व्यापकता असली पाहिजे तर कार्य मांडण्याचा अधिकार आहे असं माझं एक सामान्य मत आहे. थोडीशी क्षमा मागू का? बऱ्याच वेळा माणसंच आकाशात असतात, कार्य जमिनीवरच असतात. पण संतांच्या बाबतीत असं घडत नाही. संतांच्या कार्याची व्याप्ती आकाशाला गवसणी देणारी असली तरी संत महात्मे कधीही जमीन सोडत नाही. थोडस अजून बोलतो. जी महान असतात ना ती महानच असतात. जी महान असतात ती महानच असतात. तरी सुद्धा जर लहान होत असतील, महानातून सुद्धा ती लहान होत असतील तर तुमच्या आमचे सारखे लहान सुद्धा सहज महानतेकडे जातात. महानातले लहान होऊन लहानांना महानतेकडे नेण्यासाठी जर येत असतील तर ते कार्य सुद्धा समाजासमोर मांडलं पाहिजे. महानता आणि लहानता दोन अंगाची आहे. माणसं बाहेरून लहान असतात, आतून महान असतात. संत बाहेरून महान असतात, आतून लहान असतात. एक सांगू का तुम्हाला, माणसं बाहेरून संत दिसतात, आतून माणसंच असतात. संत बाहेरून कधीच संत दिसत नाही, आतून संत असतात, कारण त्यांची लहानता आत असते. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, तुका म्हणे ज्ञानेश्वरा, तुका म्हणे ज्ञानेश्वरा, तुका म्हणे ज्ञानेश्वरा
नम्रता आहे ना ही पराकुटीची आहे. या नम्रतेमध्ये कुठलीही दांभिकता नाही. नम्रतेचं सोंग वेगळं आणि आतली नम्रता वेगळी. अजून एक सांगू का, समोर माणूस असताना कोणी नम्र होतो, नसताना त्या बाबतीत असलेली नम्रता ही प्रामाणिक नम्रता असते. अजून एक जाता जाता एक गोष्ट सांगून जातो. वारकरी संप्रदाय काय तत्व देत असेल, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान काय असेल तर एकच लक्षात ठेवायचं, 300 वर्षे होऊन गेल्यानंतर जरी तुकोबाराय अवताराला येत असतील तरी ते ज्ञानोबालाच मोठं म्हणतात. आपल्यापेक्षा दुसऱ्याला मोठं म्हणणं हेच वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे असं मला वाटतं. ज्ञानोबाराय समाधिस्थ झाल्यानंतर काहीच आवश्यकता नव्हती तुकोबारायांना ज्ञानोबारायांना मोठेपण द्यायची. माझ्यासारखं असतं तर द्यायचं काही कारण नसतं, साधं नाव सुद्धा घेतलं नसतं. पण तरीही ते मोठेपण ज्ञानोबारायांकडे जातं, ते माझ्याकडे नाही. ही पराकोटीची वारकरी संप्रदायाची परंपरेची नम्रता आहे आणि ज्येष्ठत्वाला दिलेलं श्रेष्ठत्व आहे असं मला वाटतं. ही परंपराच आहे वारकरी संप्रदायाची. मग आतून जर ही नम्रता असेल नाही का, कुठेही थोरपणाची अपेक्षा नसेल. माझा बाबा आहे काय थोर पराकोटीची अंतकरणामध्ये नम्रता आहे आणि कुठल्याही थोरपणाची अपेक्षा नाही. अशा महात्म्याला आपलं कर्तृत्व समाजासमोर मांडण्याचा अधिकार आहे. 2 मुद्दे ठेवले. अशाच महात्म्याला आपलं कर्तृत्व समाजासमोर मांडण्याचा अधिकार आहे. अजून आपलं कर्तृत्व समाजासमोर कुणाला मांडण्याचा अधिकार आहे? थोडस हिंमत करून बोलतो, कारण मी सुद्धा संसारी आहे, पण तरीही बोलतो. संसारी माणसाला आपलं कर्तृत्व मांडण्याचा अधिकार नाही. का अधिकार नाही त्याचं कारण सांगतो. संसारी माणूस कर्तृत्व मांडू शकत नाही, कारण संसारी माणसाकडनं समाजासमोर मांडण्या इतकं कर्तृत्व घडत नाही. का घडत नाही? कारण संसार असा विषय आहे की तिथं मोह आला. संसार असा विषय आहे की तिथं दुःख आला. हे विस्ताराचे, याच्यात आपल्याला गुंतायचं नाही, आपल्याला खूप पुढे जायचं. मी फक्त बेसिक प्रस्तावना करून आपल्याला पुढे नेतो. संसार विषय दुःख आहे म्हणून. बरं, महाराजांचाच अनुभव घ्या ना तुम्ही. संसाराच्या तारे
अनुभव दुःख असेल, ताप असेल, तर आपण फार तुकोबरांपेक्षा वेगळं घडू शकतो असं नाही. मला वाटतं महाराजांपेक्षा आपला ताप बराच आहे, कारण आपण बरेच ताप करून ठेवले. मग तरीही महाराज का बोलतात आणि आपल्याला कधी बोलण्याचा अधिकार प्राप्त होईल, मी थोडस अजून एक 4 मुद्दे सांगतो या विषयाने. जर एखाद्या संसारी माणसाला बोलायची इच्छा असेलच, एखाद्या संसारी माणसाला जर आपलं कर्तृत्व मांडण्याची भावना असेलच, तर त्या संसारी माणसाकडे 4 पथ्य असले पाहिजे किंवा 4 सूत्र त्याने सांभाळले पाहिजे. महाभारताने संसारी माणसाचं जीवन कसं असावं याकरता 4 सूत्र सांगितले. दिवसा नैव तत्कुर्यात येन रात्रो सुखम वसेत, अष्टमासेन तत्कुर्यात येन वर्षा सुखम वसेत, पूर्व वयसी तत्कुर्यात येन वृद्धा सुखम वसेत, यावत जीवेन तत्कुर्यात येन प्रत्यह सुखम वसेत. 4 सूत्र सांभाळली पाहिजे. सांगतो, संसारी माणसाने दिवसा असं वागलं पाहिजे, संसारी माणसाने दिवसा असं वागलं पाहिजे, रात्री पडता क्षणी झोप आली पाहिजे. सूत्र एवढं सामान्य समजू नका. पडता क्षणी ज्याला शांत झोप येते, समजावं त्याच्या जीवनामध्ये अतिशय अतिशय सदविचाराचं कार्य चालू आहे. पण पडल्यानंतर कानी उतानी कानी उतानी कानी उतानी 40 mg ची गोळी खाऊन सुद्धा पहाटे 4ला जाग येते. 100% सांगतो, त्याने समजावं दिवसा टेबला घालून घेतले. वाईट कर्म करणाऱ्याला झोप येत नाही, चांगलं कर्म करणाऱ्याला शांत झोप येते. शांत झोप येणं हे चांगल्या कर्माचंच लक्षण आहे. म्हणून तर लोक कीर्तनात झोपतात. नाही, माझा मुद्दा हा सोडून द्या, मी विनोदाचा भाग नाही, पण शांत झोप येण्याकरता आपलं कर्म चांगलं असावं लागतं असं महाभारताचं मत आहे. संसारी माणसाला शांत झोप आली पाहिजे, असं काम त्याने दिवसा केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, संसारी माणसाने धन संचय केला पाहिजे. संसारी माणसाने काय केलं पाहिजे? धन संचय केला पाहिजे. किती केला पाहिजे त्याची मर्यादा सांगितली. 8 महिने धन संचय केला पाहिजे. किती केला पाहिजे? 4 महिने पावसाळ्यात बसून खाता येईल एवढं. 4 पिढ्या नाही, एवढा धनसंचय आपल्याकडे पाहिजे की जेणेकरून 8 महिने कष्ट करावे, 4 महिने बसून खाता येईल एवढा धनसंचय पाहिजे. अलीकडे आपण वाढून घेऊ, 9 महिने कोरोनात खाता येईल एवढा तरी पाहिजे. यापेक्षा जास्त नको. माणसाचं पूर्व आयुष्य म्हणजे तारुण्य इतकं सुंदर जगता आलं पाहिजे की जेणेकरून वृद्धाश्रमामध्ये म्हातारपण जाणार नाही. माझ्यावर रागू नका, पण मी एक गोष्ट क्लिअर सांगतो. ज्या माणसाला म्हातारपणी वृद्धाश्रमात जावं लागत असेल त्याने त्याचं तारुण्य आठवायला काहीच हरकत नाही. तो जर तारुण्यात हरिपाठात नाचला असेल तर वृद्धाश्रमात त्याला जाण्याची कधीच वेळ येणार नाही. वारकऱ्याचा मुलगा कधीच वारकऱ्याला वृद्धाश्रमात पाठवत नाही. वृद्धाश्रमात डॉक्टर इंजिनियरांचीच बाप असतात. परमार्थात जीवन बालसंग केलं पाहिजे. आणि महाभारताने अजून एक सूत्र सांगितलंय, जन्म आणि मरण आपल्या हातात नाही. जन्म आणि मरण आपल्या हातात नाही. जन्मही हातात नाही, मरणही हातात नाही. जन्माला पासून मरेपर्यंत असं जगणं आपल्या हातात आहे. असं जगलं पाहिजे की मरताक्षणी मोक्ष मिळेल. असं जीवन जर संसारात असेल तर त्याने कंबर बांधून समाजासमोर बोललं पाहिजे. त्याने आपले अनुभव कर्तृत्व मांडलं पाहिजे. का? की त्याचं जीवन प्रपंचात आहे व त्याचं चित्त प्रपंचात नाही. अजून एक भाव सांगतो. नुसता प्रपंच करणारा एक वर्ग, नुसता परमार्थ करणारा एक वर्ग, प्रपंच परमार्थ करून परमार्थ न करता प्रपंच करणारा एक वर्ग, आणि प्रपंच परमार्थ करून परमार्थच करणारा एक वर्ग. आता मला नुसत्या प्रपंच करणाऱ्याबद्दल बोलायचं नाही, नुसता परमार्थ करणाऱ्याबद्दल बी आता बोलायचं नाही, प्रपंच आणि परमार्थ करून प्रपंचच साधणाऱ्यांबद्दलही बोलायचं नाही, पण प्रपंच आणि परमार्थ करून परमार्थच साधणारा जो वर्ग आहे त्याला मात्र वारकरी संत म्हणतात असं मला म्हणायचं.
वारकरी संतांनी समाजासमोर वेगळा सिद्धांत मांडला नाही. वारकरी संतांनी, थोडस मी बोलतो, वारकरी संतांनी कधीच परमार्थ करायला लावला नाही. बोलतो काय म्हणतो मी, वारकरी संतांनी परमार्थ कधीच करायला लावला नाही. वारकरी संतांनी प्रपंचच करायला लावला. पण तो प्रपंच असा असला पाहिजे की त्या प्रपंचामध्ये 36 वर्ष देवाने येऊन राहिलं पाहिजे. असा प्रपंच करणं म्हणजे प्रपंचच परमार्थ करण्याचं तत्व वारकरी संतांनी दिलं. प्रपंच असा करायचा की बायकोला काटा मुडला तरी त्याने काळजी घेतली पाहिजे. प्रपंच असा करायचा, बाळांती होत असेल तर त्याने बाळांपणाला आलं पाहिजे. प्रपंच असा करायचा, जरी खुरपायचा असेल तर त्याने निंदायला आलं पाहिजे. प्रपंच असा करायचा, जर चिखल तोडवायचा असेल तर त्याने तोडू लागायला आलं पाहिजे. प्रपंचच परमार्थ केला पाहिजे. असं जीवन जर प्रपंचामध्ये असेल तर तो प्रपंच नाही, तोच परमार्थ आहे असं मला वाटतं. मला वाटतं कदाचित संजय नानांचा परमार्थ सुद्धा शुद्ध प्रपंच आहे, पण जगद्गुरु तुकोबारायांचा प्रपंच सुद्धा शुद्ध परमार्थ आहे. काय केलं त्यांनी प्रपंचामध्ये, ते प्रपंचात आहेत पण चिटकले नाही. एक भाव अजून सांगतो. दोन स्वतंत्र बाजू आहेत, एक प्रपंचाची, दुसरी परमार्थाची. याच्यातली गोड कोणती आहे बरं? प्रपंच आणि परमार्थ ढोबळपणाने गोड काय आहे? परमार्थ गोड आहे. ढोबळपणाने सांगतो परमार्थ गोड आहे. परमार्थ गोड आहे, मग प्रपंच कडू आहे. विषय विषयाचा गोड परमार्थ लागे, कडू कडू विषय तो गोडूची वाशी जा. मग जर प्रपंच कडू आहे आणि परमार्थ गोड आहे, आणि कडूला चिटकतो का गोडला चिटकतो? म्हणजे बघा बरं का विसंगती. परमार्थ गोड आहे पण वृत्ती चिटकत नाही, आणि प्रपंच गोड नाही पण वृत्ती निघत नाही. जुनी महात्मे एक जुना दृष्टांत सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला सांगता येईल कदाचित, महिला मंडळ जागे ना, ते स्टो आठवतो का? स्टोच म्हणायचे वेगळे. रॉकेलचा स्वयंपाक करायला वारीमध्ये आणायचे पूर्वी. स्टोवरच सगळं असायचं. असं एवढंसं असायचं, त्याच्यामध्ये खाली रॉकेल असायचं, आणि तो स्टो असं पहाटे चालू केला. वारीतला एखादा म्हातारा असायचा, वारकरी बिचारा, स्टो बरोबर असायचा. ते अशी हवा मारायची. हवा मारली की ते बर्नर मध्ये रॉकेल येतं, असं त्याला काडी लावायची, आणि मग ते असे फुरफुर फुरफुर पेटतं. हवा भरली की त्याचं फुरफुर फुरफुर चालतं. ते जर व्यवस्थित चाललंच नाही, कधी कधी जर त्या रॉकेल मध्ये घाण वगैरे असली तर ती काढण्याकरता एक उपकरण असतं, पिन, ती मारायची असते. ती पिन त्या स्टोला मारायची. हो, हा, बर्नर मध्ये पिन मारायची. असा 70 वर्षाचा वारकरी म्हातारा, एवढा मोठा भिंगाचा गॉगल, पहाटेचे 4 वाजले, माऊलीच्या सोहळ्यात स्टो पेटवतो आणि 4 वाजता पिन मारतो. अशी बरोबर मारतो, म्हणजे इतका मोठे बारीक तार होतो, पण असं बरोबर एकच नाही. माणसं पिना मारायला चुकतच नाही, म्हणजे स्टोला. आणि बरं का, तोच बाबा, तोच वारकरी स्नान करतो, पूजनाला बसतो, आपलं पांडुरंगाचं उपास्य दैवत पाटावर मांडतो. 9 इंचाची पांडुरंगाची मूर्ती, तिला स्नान घालतो. स्नान झाल्यानंतर गोपीचंद लावतो. आता फक्त मला सांगा, 9 इंचाची एवढीशी मूर्ती आहे, एवढं तर तिचं कपाळ असेल ना देवाचं? 9 इंचाचं एवढं तर कपाळ असेल ना? असं गंध लावतो. श्रीखंदम चंदम दिव्य गंधाढ्य सुरम विलेपनम सूरश्रेष्ठम चंदनम प्रतिगृह्यतम. त्याला चंदन लावतो. तुम्हाला संजय नानांची शपथ घेऊन सांगतो, एकदा सुद्धा देवाच्या कपाळाला चंदन आपल्याकडनं लागत नाही. चंदन लावता लावता, गंध लावता लावता, देवाच्या कपाळाला लावता लावता देवाच्या डोळ्यात गंध जातो, देवाच्या नाकात गंध जातो, देवाच्या तोंडात गंध जातो. अरे काय पूजेचा गंध! नाही, मला काय म्हणायची, पिन केवढीशी, पिन केवढीशी, देवाचं कपाळ केवढं, पिन एकदाही चुकत नाही, आणि गंध. म्हणजे याचा अर्थ पिना मारण्याकरता जेवढी वृत्ती एकाग्र होते तेवढी पूजेत आयुष्यभर होत नाही. ही वृत्तीचं नाही, महाराजांची भाषा सांगू का? ते देवाजी हरी वृत्ती हरी वृत्ती
रामचरण जिथं असतील तिथंच माझी वृत्ती राहू दे, अन्य ठिकाणी माझी वृत्ती राहू नको देऊ. माझं शरीर जरी प्रपंचामध्ये असलं चालेल देवा, वृत्ती तुझ्यापासून ढसळू देऊ नको, निघू देऊ नको. नाही का, प्रपंच ओसरो जर अंतकरणापासून चित्त परमात्म्याच्या चरणावर मुरलेलं असेल. एक सांगू का महाराज, माणसं प्रपंचात जर मुरले तर एकटे पडतात आणि परमार्थात मुरले की फार मोठं संघटन वाढत जात, फार माणसं जोडले जातात. माझं असं मत आहे बरं का, परमार्थात माणसाला माणूस जोडला जातो आणि प्रपंचामध्ये बायको सुद्धा आटली राहत नाही. माणसाला माणूस जोडला की त्याला परमार्थ म्हणतात. वेळेचं फार बंधन आलं मला, पण मला परवानगी दिली आहे की 9:15 पर्यंत करा, त्याच्यामुळे मला थोडीशी माफ करा. माणसाला माणूस जोडता आला पाहिजे. एका ऑफिस मध्ये काम करणारा माणूस, फार लोळ हा कामाचा, शनिवार आला, काम पूर्ण झालं नाही, डोक्याला टेन्शन, काही फायली घरी घेऊन आला काम करायला. रविवार संडे असल्या पण तरी फायली घरी करू, कारण सोमवारी सरांना द्यायचे आहेत ना. घरी सकाळी उठला, स्नान झालं, त्या फायलीचं काम करत बसला, लिहित बसला. छोटस पोरग आलं, ते म्हणले बाबा काय करतायत? अरे मी काम करतोय, लिहायचं काम करतोय. बाबा मी मदत करू? काय नाही, एक 5 वर्षाचं पोरग होतं. बाबा मी मदत करू? अरे नाही नाही नको, मी करतोय. नाही नाही बाबा मला सुद्धा लिहायचं काम नाही, मी मदत करतो. आता त्या पोराची समजूत घालण्यासाठी याने काय केलं, असा एक कागद उचलला, टरा फाडला आणि त्याच्याकडे दिला. म्हणजे असं कर, माझ्याकडनं चुकून फाडला गेला, एवढा कागद जोडून आण, हीच मदत मला कर. त्याला माहित आहे माझी फाईल पूर्ण होईल, पण हा कागद याच्याकडनं जोडला जाणार नाही. तो कागद दुसरा तिसरा काही नव्हता, जगाचा नकाशा होता महाराज. कसं शक्य जोडणं? पण काय चमत्कार सांगतो, ते पोरग 2च मिनिटं एका खोलीत गेलं आणि कागद जोडून पप्पांजवळ आणला. म्हणले बाबा हा कागद, जसाचा तसा जोडला. बारीक बारीक तुकडे होते पण जसाचा तसा जोडला. बाप घामाघूम झाला. 20 वर्ष नोकरी करतो, कधी एवढं जोडता आलं नाही. तुला हे शक्य झालंच कसं? फाडलेलं एवढं जोडलंच कसं? याचं गुड काय? कसं जोडलंय मला तरी सांग. कोणी मदत केली? बाबा मदत करायचा प्रश्नच नाही. आई आधीच ज्ञानेश्वरीच्या पारायणाला गेलीये. घरात तुम्ही मीच आहोत, मदत करणार का? आणि मग तू जोडलं कसं? त्याने सांगितलं पप्पा काही नाही, हा कागद उलटा केला, या कागदावर उलट एका माणसाचं चित्र होतं, मी फक्त तो माणूस जोडला, जग आपोआप जोडलं गेलं. बाकी जोडायचं असेल तर त्याला जोडावं लागेल. त्याला जोडण्याकरता वृत्ती तिथे ठेवावी लागेल. महाराज म्हणतात माझी वृत्ती प्रपंचात आता राहिली नाही, ती परमात्म्याशी जोडली गेली. आणि परमात्म्याशी जोडली गेल्यामुळे मला बाकीचं काही दिसायचा प्रश्नच नाही. मी शाप दिला तर चालेल, म्हणजे शाप दिले इतका मी मोठा नाही, पण माझी काय म्हणजे माझी भावना सांगतो. माझी अशी इच्छा आहे, माणसाने एकदा तरी जीवनात आंधळ व्हावं, जरूर आंधळ व्हावं. फक्त एकच आहे, ते तुकोबारायांसारखं व्हावं. सहज मी आंधळा Bye.
झालं, वृत्ती ही निवृत्त झाली. वृत्ती निवृत्त झाली पाहिजे प्रपंचातून आणि परमात्म्याच्या चरणी चिटकली पाहिजे. वृत्ती निवृत्त झाली पाहिजे महाराज. आणि वृत्ती निवृत्त झाली की परमात्म्याच्या चरणावर चिटकली की मग जन न दिसे. जन हाच प्रपंच, जन न दिसे. मग काही नाही, सुखे मी निज लोगा शून्य सारोनी तेथे. मी सुखी झालो, सुखी राहिलो का? शून्य सारला. कुठे शून्य सारला? प्रपंचावर शून्य सारला. वृत्तीच तिथं राहिली नाही. वृत्तीच जर तिथं राहिली नसेल तर प्रपंच माझ्यासाठी शून्य झाला. प्रपंचावर शून्य सारून मी सुखी निजलो, प्रपंचावर शून्य घातला. हाच तर कर्तृत्वाचा मुद्दा पहिल्या चरणात आहे. संसाराच्या नावे संसाराच्या नावाने शून्य घातला. थोडस मला एक दोन तीन मुद्दे या संबंधाने बोलायची इच्छा आहे. मग त्याच्यावर कीर्तन संपलं तरी काय वावगं नाही. संसाराच्या नावे महाराज म्हणतात आम्ही शून्य घालून टाकला, म्हणूनच सुखी झालो आम्ही. हो, संसाराच्या नावे शून्य घालून सुखी झाले म्हणजे नेमकं संसाराच्या नावे शून्य घातलं म्हणजे काय केलं? काय केलं नेमकं? काय केलं संसाराच्या नावे शून्य? शून्य घालायचं म्हणजे काय? बरं जाऊ द्या, इथून सुरू करू. शून्य म्हणजे काय? शून्य म्हणजे काय? काय का बाळा? शून्य म्हणजे किती रुपये? शून्य 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 म्हणजे किती रुपये? हा, जोरात बोल ना, जोरात बोल. बोल, बरोबर आहे तुझं. ते बाळ म्हणत शून्य म्हणजे काहीच नाही. शून्य म्हणजे काय? काहीच नाही. खरं शून्य म्हणजे काय?
शून्यदयित आवामे झाले तया बिंदुले पाहिजे एक केली. काहीच नाही ते दाखवायला जे आहे ते शून्य. वाचवणी हस्तनेत्र पाहे हे भाषके आहे सर्व शून्याचे नसावे निष्कर्ष चिंतन करतात. शून्याचा काही निष्कर्ष नाही, काहीच नाही म्हणजे शून्य. काहीच नाही हे दाखवण्याकरता काहीतरी म्हणजे शून्य. आता अनेक मुद्दे उपस्थित होतील. काहीच नाही म्हणजे प्रपंच काहीच केला नाही का तुकोबारायांनी? शून्य घातला म्हणजे नेमकं केलं काय? 1-2 मिनिटं घेतो जाऊ द्या. एका शाळेमध्ये शिक्षकांनी मुलांना गणित शिकवलं. जुन्या काळात प्रत्यक्ष शिकवायचे, आता ऑनलाईन झालं. गणित शिकवलं आणि परीक्षासाठी गुरुजींनी सगळ्यांना सांगितलं पाट्या काढा, मी एक गणित देतो करा. 10 मार्कासाठी गणित. गणित असं सांगितलं 10 वजा 10 प्रत्येकाने गणित करा. मार्क किती? 10. मुलांनी पटकन लिहिले 10 वजा 10 बरोबर. फार हुशार असलेल्या मुलांनी 20 केले. थोडेफार हुशार होते त्यांनी 15 केले. अजून जास्त हुशार होते त्यांनी 10 वजा 10 10 केले. ज्यांना काहीच येत नव्हतं त्यांनी 10 वजा 10 0 केले. पाट्या तपासायला सुरू झाल्या. 10 वजा 10 मार्क 20 म्हणजे 10 वजा 10 20 त्याला मार्क 0. 10 वजा 10 15 त्यालाही मार्क 0. 10 वजा 10 त्याला भी मार्क 0. 10 वजा 10 0 त्याला मार्क 10. एक असलं पोरग निघालं त्यांनी गणितच केलं नाही. गणितच केलं नाही. बरेच पोरं गणित करतच नाही, युट्यूब वरूनच 10 वजा 10 त्यांनी गणितच केलं नाही, कोरीच फाटी आणली. शिक्षक म्हणले काय बेटा कोरी? हो गुरुजी. अरे मी एवढं पोट तिडकीने शिकवतोय, तुला कळलं नाही का? कळलं. अरे मग काय की गणित? गुरुजी 10 वजा 10 काही शिल्लकच राहत नसेल तर लिहिण्यात तरी काय अर्थ? गुरुजी वस्तात होते, त्याची पाठी घेतली, त्याला मार्क दिले 0. त्याला मार्क किती दिले? पोरं म्हटलं गुरुजी मला गणित कळालं नाही का? कळालं. मग मार्क 10 द्या ना. मार्क 10 तेव्हाच देईल तुला जे कळालं ते मला कळण्याकरता तू आधी 0 लिही म्हणजे मला 10 देता येतील. त्याकरिताच तुकोबारायांना जे कळालं परमार्थाचा भाव तो 0ने तुकोबारायांना या अभंगात दाखवायचा आहे. कोणत्या अंगाने दाखवायचं? 4 3 4 एक 4 भाव सांगतो. धाव ते सांगतो, मला वेळेची मर्यादा आहे, मला जाण आहे आणि आमटीचा वास येतोय याची पण जाणीव आहे. आता संसाराच्या नावे 0 घालायचा म्हणजे नेमकं काय करायचं? पहिली गोष्ट करा. महाराजांनी संसाराच्या नावे 0 घातला म्हणजे पहिली गोष्ट केली, संसाराला अभाव मानलं. संसाराच्या नावे 0 घातलं म्हणजे काय केलं? संसाराला अभाव मानला. अभाव म्हणजे काय? काहीच नाही. त्या बाळाने सांगितलं अभाव म्हणजे काय? काहीच नाही. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या दृष्टीने संसार काहीच नाही. किंवा नाथ महाराजांना जर विचारलं तर ते म्हणतील प्रपंच एक झाला होता येतो स्वरूपे मिथ्या वार्ता पुढे होईल मागोता कदा कल्पांती घडे ना. किंवा गीतेच्या भाषेमध्ये न रूपमस्य तथोपलभ्यते नांतो न च आदेश न च संप्रतिष्ठा. काहीच प्रतिष्ठा नाही, त्याला अंत नाही, आधी नाही, काहीच नाही. काय आहे त्या प्रपंचामध्ये? प्रपंचरूपी शाखा काहीच नाही. नाही मला एक सांगा, माझ्या कीर्तनामध्ये दुर्दैवी घटना घडली, घडू नये घडली, काय करावं? एका वांजेच्या पोराचा खून झाला. काय झालं? का हसताय तू? म्हणजे खुनाला हसताय तुम्ही? गंधर्व दुर्ग काय पाडावे
शशी विषाण काय मुरावे गोवावे मग तोडावे ख पुष्प वांझेची आले का कैसी जन्म पत्रिका के भूमिका के कल्पू वांझेच्या पोराची काय पत्रिका करणार तुम्ही सशाच्या शिंगात काय मंडप देणार का तुम्ही काशवीच्या तुपात काय महाप्रसाद करणार का तुम्ही हे जसं काहीच नाही तसं जीवनमुक्त महात्मा म्हणतो आमच्या दृष्टीने प्रपंच काहीच नाही अभाव आहे पण दिसतोय याचं काय ते स्वप्न आहे अनादी कालापासून तुम्ही तो प्रपंचाचं स्वप्न घेऊन माणसं स्वप्न घेऊन जगतात ना हा जीव स्वप्न घेऊन जन्माला येतो प्रपंच करतो प्रपंच म्हणजे स्वप्न महाराज वेगळं तिकडे काही नाही अविद्येची निधा विश्व स्वप्नाचा हा कांदा भोगीत होता प्रभुता अनादि ते महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे निठावे माता हात ठेविला नोवे थापटीला जैसा तैसी विश्व स्वप्नेशी माया निध सांडवणी धनंजया सहसा चैला अद्वयानंदपणे जो स्वप्न आहे ते स्वप्न आहे प्रपंच अभाव आहे प्रपंच असत्य आहे प्रपंच हा संसार लटिका व्यवहार लटका म्हणजे बेगडाची बाहुली खोटी का खरी लटका म्हणजे खोट लटका म्हणजे काय खोट आपली काय अडचण झाली सांगू का मी तुम्हाला आपली अडचण काही नाही दुसरी झाली आपली एवढीच अडचण झाली आम्हाला खऱ्याला खोट आणि खोट्याला खरं म्हणण्याची सवय झाली बरं का महाराज असत्य पदार्थाची जाणीव सत्यत्वाने अंतःकरणात करून बसणं म्हणजे जन्मजन्मी संसाराचं दुःख भोगणं वेगळं काहीच नाही असत्य पदार्थ आहे पण जाणीव सत्यत्वाने करून घेतली असत्य प्रपंच रूपी पदार्थाची जाणीव सत्यत्वाने अंतःकरणात इतकी ठसवली आणि म्हणून काय झालं जन्मजन्मी दुःखच भोगावं लागते खोट्याला खरं म्हणा की दुःखच आहे बोला काय म्हणायचं तुम्हाला ते जुना दृष्टांत ऐकला असेल तरी पुन्हा एक टच करतो पुढे जातो खोट्याला खरं म्हणण्याची अडचण काय नसल्याचे अस्तित्व एकाचं लग्न झालं बरं वाटलं ना लग्न म्हटलं की बरं वाटतं पण अलीकडे झालं म्हटल्यावर तर बरंच वाटत दोघं पती पत्नी मुंबईला गेले राहायला म्हणजे नोकरीलाच होता 10 बाय 10 खोली असते मुंबईला एका कीर्तनकाराने असं सांगितलं होतं विनोदाने मुंबईची कुत्री सुद्धा आडवी शीप हलवत नाही कारण जागा नसते ती अशी हलवत इतकी गर्दी असते मुंबईत 10 बाय 10 खोलीत प्रपंच 2-4 महिने त्याच्यात लॉकडाऊन पडला हालच विचारू नका असा पलंग इकडं किचन एवढासा एकच खुर्ची दोघं पती पत्नी बसले होते आणि सहज संवाद आहे दोघांमध्ये तो तिला म्हटला अगं एवढासा प्रपंच लॉकडाऊन कसं होईल आपलं त्यातला त्यात एखादं लेकरू झालं तर खरं सांग पाळणा ठेवायला जागा आहे का आपल्या घरात कुठे बांधशील पाळणा ती समजदार होती ती म्हणली बघा लेकरू होऊ द्या आणि पाळणाच पाहिजे असं काही नाही आपल्या दोघांमध्ये लेकरू राहीलच ना सारखा तुम्ही तिकडे हे सरकलेलंच होत म्हणजे लेकराला जागा केली असलेल्या का नसलेल्या असलेल्या का नसलेल्या नसलेल्या हे फार सरकलेलं असल्यामुळे तिला पुन्हा बोललं
अहो एकाच होईल ग, जुळं झालं तर काय करशील. ते म्हटले अजून सरका, काय फरक पडणार आहे. हे इतकं सरकलं, पलंगाच्या खाली पडलं, इतकं सरकलं, नुसतं खाली पडलं नाही, कमरावर पडलं आणि कमरेचं हाडकणी मोडलं. आता दवाखान्यात द्यायला मला सुद्धा वेळ नाही, 9:15 सोडायचं. जाऊ द्या त्याला. फक्त मला तुम्ही असं सांगा, त्याच्या कमरेचं हाड झालेल्या पोराने मोडलं का न झालेल्या? काय? न झालेल्या पोराने कमरेचं हाड, मग न झालेलं पोरग संसारातलं कमरेचं हाड मोडू शकतं, तर झालेले काय काय मोडतील? कशाला नादी लागल्या संसाराच्या? त्याला अभाव माना, त्याला खोटं माना आणि एकच सत्य स्वीकारा, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठल. आता मला पुढे जायचंय, ऐका. आता एक मुद्दा माझा संपला. संसाराच्या नावे शून्य घातला म्हणजे संसाराला अभाव मानलं, आणि संसाराच्या नावे शून्य घातला म्हणजे संसारालाच भाव मानलं. आता तुम्ही म्हणा संसाराला भाव मानलं, आधी म्हणायचे अभाव मानलं, आता अभाव मानलं, हा विषय सुटला. आता संसारालाच भाव माना. नेमकं संसाराला भाव माना म्हणजे काय? घ्या, सत्यत्वाला सत्यत्वाने स्वीकारा. सत्य काय आहे? परमात्मा तत्व सत्य आहे, आणि परमात्मा तत्व जर सत्य असेल तर परमात्मा तत्व हे शून्य आहे. परमात्मा तत्व जर सत्य असेल तर परमात्मा तत्व काय आहे? शून्यच आहे ना महाराज. शून्याचे नभत्व घडवून गुणत्रयाते नुरुणी, शून्य ते महाशून्य श्रुती वचन संमत. किंवा नाथ महाराजांना विचारायचं काय येतात? पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते. आणि ज्ञानोबा म्हणतात श्रुती वचन संमत. श्रुतीचं वचन आहे परमात्मा तत्व शून्य आहे. हो, स्वजात नाही का, स्वगत सजातीय विजातीय भेद रहित काल परिच्छेद वस्तू परिच्छेद देश परिच्छेद रहित परमात्मा तत्व आहे. अभाव रहित ते परमात्मा तत्व शून्य आहे. मग काय आहे? तिथं जी डालग जी निर्माण झाली ना, ती माया जी निर्माण झाली ना, ती खोटी आहे. तिला सोडून द्या, तिला अभाव माना, आणि त्यात जो परमात्मा तत्व शून्य आहे त्याला भाव माना. दिसत ते सोडून द्या, नाही दिसत त्याच्यावर भाव ठेवा. काय असतं बरं का महाराज, जे दिसत खोट्याचा पसारा फार असतो. नाही काही असू द्या, खोटं असलं की पसारा फार असतो. खरं असलं ना काहीच लागत नाही. तुम्हाला सांगू, खोट्यालाच सिद्धांत आहे. सिद्ध करावं लागतं खोट्याला, खऱ्याला नाही. नाही दोरीवर साप बसला, हे उगाच खोटच आहे ना, त्याला सिद्ध करायला 11 कारण वेदांताने दिले. उगाच पसारा नाही, त्याचाच पसारा असतो. आहे ते शून्य आहे, ते सत्य आहे, तो परमात्मा तत्व आहे. मोठ्याच वाक्य सांगायला किती वाटत परमपूज्य गुरुनाम गुरु वैकुंठवाशी परभणीकर गुरुजींचं वाक्य आहे. सांगू का? ते असं म्हणायचं, खोट्याचाच पसारा जास्त असतो, खऱ्याला काहीच लागत नाही.
म्हणजे त्यांचं मत आहे, माझं नाही. ते म्हणायचं पसारा खोट्याचाच असतो, घरची असते ना तिला काहीच लागत नाही, पसारा बाहेरचीच असते. खरं नाही, खरं नाही हो म्हणता. दिवाळीला एखादं लुगडं घेतलं नाही घेतलं तरी खुशच असते माऊली, आणि 2 एकरीच्या नावाने विकलं तरी ती नाराजच असते. माझा मुद्दा तो नाही, विनोदाचा भाव सोडा. माया खोटी आहे, तिचा पसारा आहे आणि ते आपण सत्यत्वाने घेतो. चला अजून 1 मिनिट थांबा, 1च मिनिट. मी काय झालं, एकदा तामिळनाडूला गेलो, रामेश्वरमला. गुरुवर्य बंडा तात्या मी सप्ताह केला, म्हणजे 12 ज्योतिर्लिंगाला सप्ताह केले. प्रत्येक ठिकाणी माझी सेवा होती, आम्ही त्याची सांगता त्र्यंबकला केली. गेलो मी रामेश्वरमला. आता त्या तामिळनाडूचा माझा थोडासा संबंध आहे. तो कसा आहे, माझा बोरवेलचा व्यवसाय आहे. बोरवेल 400-500 फूट जमिनीवर बोरवेल करतो ना, बोरवेलचा व्यवसाय. अहो काय सांगतो ते लॉकडाऊन, काय कीर्तनाच्या भरोशावर राहून घे ना, काहीतरी पाहिजे आपला पोटापुरता असं असो. ते बोरवेलची जे कारागीर कामगार असतात ना, ते तामिळनाडूचे आहेत. आता मी रामेश्वरमला गेलो, 4-2 दिवस राहायचंच होतं, पण त्यांना भेटावं अशी इच्छा झाली आणि त्यांनी मला आग्रहाने बोलवलं. आमची नाना येतील, आपण ज्यांच्याकडे आपलं पोट पाणी भरतो इतक्या दिवसाची. मग मी आमच्या एका कामगाराच्या घरी गेलो. परत घडलेली घटना. घरी गेलो, बसलो. अशी त्याचे वडील बसलेले होते, आई बसलेली होती, त्याचा भाऊ बसलेला होता, तो बसलेला होता. त्याने सर्वांची ओळख करून दिली मला तामिळमध्ये. मला तामिळ चांगलं येतं. त्याने सांगितलं, सर नंबर तंबी हा माझा भाऊ आहे. मग आता मी त्याला विचारलं, तंबी इन नाव पेर, म्हणजे तुझं नाव काय आहे? मग त्या भावाने सांगितलं मला, सर नंबर पेर राम. तुम्ही कथा ऐका बरं का नीट, गोष्ट घडलेली नीट ऐका. म्हणजे माझा तो कामगार ओळख करून देतोय त्याच्या भावाची. त्याच्या भावाला मी नाव विचारलं, त्याने मला सांगितलं माझं नाव राम आहे. काय आहे नाव? राम. तितक्यात एक बाई कॉफी घेऊन आली, ट्रे घेऊन आली कॉफीचा. उंच बाई, गजरे लावलेली, ती तामिळनाडूची. ती होती रामची बायको. आता त्या रामने काय केलं, सर नंबर पुंडाटी, म्हणजे बायकोची ओळख करून दिली. सर ही माझी पत्नी आहे. आता मला काही घेणं आहे का तिच्याशी, पण मी आगाऊ. त्याचं नाव जसं विचारलं त्याला मी तुझं नाव काय, त्याने मला राम सांगितलं. मी तिला विचारलं तर मी आंबेरीन, म्हणजे तुझं नाव काय आहे ताई? तिने मला सांगितलं नाव अरुणा कदम वनसुंदरी सत्यप्रसन्न अंबिका देवी. मला आठवलं, एवढं बरं झालं या कीर्तनात. ऐका ना, ऐका ना, त्याचं नाव काय आहे? राम. राम म्हटलं की त्याचं भागतं. एवढा पसारा तिचाच असतो, त्यालाच माया म्हणतात. जी खोटी आहे. विठाला तुम्ही काय करा, त्या मायेचा आधार न घेता तुम्ही सत्यत्वाने परमात्म्याला घ्या ना. तुम्ही ह्या बोधावर या ना. जनी मनी अवघा देव म्हणा ना, विठ्ठल जलीस्थळी भरणा म्हणा ना. तुम्ही नाही जमलं नाही रेड्यामध्ये तुम्हाला दिसला तर कमीत कमी स्वतःच्या आई वडिलात तर बघा ना. काय हरकत आहे तुम्हाला? ज्ञानोबारांना रेड्यामध्ये दिसला आणि स्वतःला जर आई वडीलच रेडे वाटायला लागले तर लाज वाटायला पाहिजे आपल्या जीवनाची. कमीत कमी स्वतःच्या आई वडिलांमध्ये तर तो देव बघा ना. एवढं जरी घडलं ना. नाही, गोंदवलेकर महाराज असं म्हणतात, मंदिरातल्या दगडाच्या देवात देवपण आणि देवाची जाणीव होण्याकरिता आधी माणसातल्या देवाची जाणीव व्हावी लागेल. माणसात दिसत नाही, दगडात कसा दिसेल? नाही. नामदेव रायांना तो विटेवरच्या दगडात तेव्हा दिसला, त्याच्या आधी कुत्र्यात दिसला. नाथ महाराजांना तो तेव्हा दिसला, त्याच्या आधी गाढवात दिसला. तुकोबारायांना तो तेव्हा दिसला, त्याच्या आधी तो पशुपक्षात दिसला. ज्ञानोबारायांना तेव्हा दिसला, आधी त्याच्या आधी तो रेड्यात दिसला. म्हणजे ही व्यापक दृष्टी जेव्हा होईल ना, जनीवनी जेव्हा परमात्मा बघू लागू ना, मला वाटतं जिकडे बघावं तिकडे तो शून्यच दिसेल, म्हणजे परमात्माच दिसेल. म्हणजे संसारावर शून्य घातल्यासारखाच आहे. विठ्ठला नसेल तर अजून एक मुद्दा सांगू का? सांगतो एक मुद्दा सांगतो. अभाव माना, भाव माना. नाही जमलं अजून एक काम करा. काय करा? संसाराची किंमत कमी करा. लई किंमत वाढवू नका, त्याची किंमत कमी करा.
लई किंमत देऊ नका संसाराला, खरंच नका देऊ, खरंच नका देऊ संसाराला किंमत. 1500 कोटीच्या माणसं, 1500 कोटीच्या प्रॉपर्टीच्या माणसांना टोकराने ढकलायचे असे कोरोनाच्या काळात. आणि म्हणजे बघा, तुम्हाला खरंच संसाराची फार किंमत वाटत असेल ना, तर तुम्हाला एक आयडिया देतो, कराल का? काय नाही, घरी जायचं, चेहरा पाडायचा, ती विचारेल का हो असं झालं, काही नाही, कणकण होत होती, श्रीरामपूरला गेलो, तपासणी केली, पॉझिटिव्ह आलं. मग बघायचं संसाराची किंमत. नाही, करून बघा ना, खरंच करून बघा ना, बघा ना मग काय होते बघा, कोण येतं जवळ बघा ना तुमची. याच्यापेक्षा संसाराला किंमत कमी करा. आता ऐका, मी तो संसार सांगत नाही, जन्म आणि मरण हाच एक मोठा संसार. जन्माला येणं हा संसारच आहे ना महाराज. संसार बायको केल्यावर पोरं झाल्यावर होतो असं नाहीये. आईच्या उदरामध्ये गर्भरूपाने आलो त्याच दिवशी संसार सुरू झाला. संसार वेगळा नाही. आता ऐका, संसाराला आल्याशिवाय परमार्थ करता येत नाही. म्हणजे मानवी देह मिळाल्याशिवाय परमार्थ करता येत नाही. मानवी देहाला किंमत देऊन परमार्थ करता येत नाही. मानवी देहाचा वापर करून परमार्थ करावा लागतो. म्हणजे देह संसार असेल तर देहाची किंमत कमी करा, पण देहानेच परमार्थ करा. शरीर उत्तम शब्द वापरायचं काय कारण? उत्तम असलं पाहिजे म्हणजे माणसाचंच असलं पाहिजे. मानवी शरीर उत्तम आहे, अन्य पशु शरीर उत्तम नाही. म्हणजे उत्तम म्हणजे माणसाचंच पाहिजे. आणि नुसतं माणसाचं असून चांगलं म्हणजे ते चांगलं पाहिजे. आता चांगलं दोन अंगाने म्हणेल मी, चांगलं दोन अंगाने म्हणेल. एक तर हात पाहिजे, पाय पाहिजे, डोळे पाहिजे, कान पाहिजे. कान असेल तर ऐकता येईल, हात असेल तर म्हणजे टाळ वाजवता येईल, पाय असेल तर पायवारी करता येईल, आहे की नाही? हे सगळं पाहिजे. आणि हे सगळं असून चालणार नाही. त्याला सद्बुद्धी पाहिजे. ते कीर्तनाला आलं पाहिजे. ते कीर्तनाला आलं तर चांगलं, नाही का? नाही, ते हरिपाठात डोललं तर चांगलं, ते कडेकडेने डोललं तर कसलं चांगलं? उत्तम चांगलं पाहिजे. आता माझा मुद्दा ऐका. शरीरानेच हरिपाठ करणं शक्य, शरीरानेच भजन करणं शक्य, पण शरीराला मोठेपण देऊन चालणार नाही. देवाचा ऐसा खरी उपकार, देहाचा विसर पाडी मत. देहानेच परमार्थ करायचा, पण देहाला किंमत ठेवून करायचा नाही. या एक मिनिट, काल्याचं कीर्तन एकच मिनिट. कृष्ण परमात्मा ते उखळावर चढून गेले. उखळावर चढले आणि मग लोणी वाटत होते. उकळावर चढून खिडकीतून त्या माकडांना लोणी द्यायचे. मागच्या जन्माचं देणं होतं, अशी लोणीचे गोळे वाटायचे. यशोदामाईने बघितलं, 2 थापटी दिल्या आणि त्या उखळाला बांधून टाकल्या. आता मला तो विषय नाही सांगायचा. उखळाला बांधलं. आता मला सांगा, चौर्य कर्म कोणी केलं? कृष्णाने. बांधलं कुठे? उखळाला. आणि उखळाने काय केलं बरं? गेलं ना ती बांधून. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची, चोरी करतो तो तर बंधनातच आहे, पण मदत करणारा सुद्धा बंधनातच आहे. मला ते सांगायचं नाही. मला काय म्हणायचंय, उखळ उखळ हा शब्द मी तिकडचा तो कृष्ण ज्या उखळावर कांडा कुटायचा उभा राहिला तो उखळ बाजूला ठेवा. माझं असं मत आहे, मानवी शरीर खल प्रवृत्तीचा उत्कर्ष आहे म्हणजे उखळच आहे. उखळ म्हणजे जिथं खल प्रवृत्तीचा अति उत्कर्ष आहे ते उखळ म्हणजे मानवी शरीर आहे. अनेक खळ आहेत म्हणून तर खळाची व्यंकटी सांगतो. मग मला काय म्हणायचं, किती खळ राहू दे याच्यात,
पण सध्या याच्याच डोक्यावर पाय देऊन जर लोणी वाटायचं काम होत असेल, किती खळ असू द्या, पण या शरीराने जर परमार्थ साध्य होत असेल तर याची किंमत कमी करा आणि याच शरीराने याच जन्मामध्ये परमात्म्याची प्राप्ती करून घ्या. संसारावर शून्य दिल्यासारखाच आहे. एवढं सांगतो, 2 मिनिटात सांगतो. शरीर शून्य द्या, अभाव माना. शून्य द्या, भाव माना. शून्य द्या, किंमत कमी करा. नाही जमलं तर अजून एक काम करा. नसेल जमत ना तर या संसाराचीच किंमत वाढवा. संसाराची किंमत वाढवायची म्हणजे काय करायचं? काय नाही, सोपं गणित आहे. संसार काय आहे? शून्य आहे. संसार काय आहे? शून्य आहे. आणि परमात्मा काय आहे? एक आहे. परमात्मा तत्व काय आहे? एक आहे. अहो साधं गणित आहे. एक परमात्मा तत्व आहे ना, तुम्ही काय करा, शून्य संसाराला एक परमात्मा तत्वाजवळ न्या, त्या परमात्मा तत्वाला जोडून द्या. हा शून्य शून्य राहणार नाही, याची किंमत 10 होईल. कधी 10 होईल? तो परमात्मा एक परमात्म्याला हा संसार जोडला जाईल, तेव्हा संसार राहणार नाही. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. याच संसाराची किंमत इतकी वाढेल की तो परमात्म्याला जोडला की मी प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे 36 वर्षी या संसारातून तो जायला तयार होणार नाही. असं करा म्हणजे संसारावर शून्य घातल्यासारखाच आहे. आणि असं जर झालं तर काय होईल? वाढता पुण्यधर्म होईल. तुकोबारायाने वाढता पुण्यधर्म केला. आधी काय पुण्यधर्म नव्हता का? होता, पण तुकोबारायाने विशेष वाढवला. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. वेळोबारायाने आरती केली तुकोबारायाची. अशी हरिभक्ती विशेषत्वाने पुण्य तुकोबारायाने समाजामध्ये वाढवलं. त्या पुण्याचा परिणाम काय झाला समाजावर? अभंगाचं दुसरं वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजनी हे धवलेले जग चुकविला लाग कळी काळाचा. हरिभजनाने जग धवळून काढलं. आणि खरं सांगू का, वारकरी संतांनी हरिभजनाने जग धवळून निघालं. ज्ञानोबारांची ओवी आठवली. करी एखाद्याने वैकुंठी जावे ते वैकुंठीची केली आघवे. एक नाम घोष गौरवे धवळिले विश्व. हरिभजनी हे धवळिले जग. हरिभजनाने जग धवळून निघालं.
त्याकरता साधना कोण्याही न लगे साधनांचा पांग, करणे केला त्याग देहबुद्धी, देहबुद्धीचा त्याग करावा लागतो. ऐका, देह आणि बुद्धी, देहाचा उपयोग प्रपंच करते आणि देहाचा त्याग परमार्थ करतो. परमार्थामध्ये देह आणि बुद्धीचा त्याग आहे. बुद्धी त्याला समर्पित केली पाहिजे, नाही का? बुद्धीने त्याला स्वीकारलं पाहिजे. एक गोष्ट सांगू का, शरीर आणि परमार्थात येऊन काहीच होत नाही. कितीही दिवस माणसं परमार्थ करत राहतात, पण अंतःकरणापासून बुद्धी जोपर्यंत ते स्वीकारत नाही तोपर्यंत माणसात कधी बदल होत नाही. परमार्थ बुद्धीने मनाने स्वीकारला पाहिजे. मनाने बुद्धीने स्वीकारला नाही तर तो करून सुद्धा काही फरक पडत नाही. अनेक कीर्तनं होतात आणि अनेक कीर्तनं होत राहतात. बुद्धीने जर प्रपंच स्वीकारला असेल तर कीर्तनात सुद्धा काही, अजून एक म्हणजे क्षमा मागून बोलतो, माझा तो अधिकार नाही. प्रपंच स्वीकारलेल्या बुद्धीला जर कीर्तनात सुद्धा प्रपंच मिळाला तर ते कीर्तनामध्ये फार आनंद मिळतो आणि म्हणून ते कीर्तन हवंसं वाटतं. कारण आपला विषय प्रपंच असतो आणि कीर्तनातही प्रपंचच मिळतो, मग ते कीर्तन हवंसं वाटतं. पण आपला विषय प्रपंच असेल आणि वक्त्याने जर खरोखर परमार्थ मांडला असेल तर ते कीर्तन पुढच्या वेळेस घ्यावंसं वाटत नाही. आणि ती बुद्धी स्वीकारत नाही. आणि ती बुद्धी स्वीकारत नाही, तिला ती सवय नाहीये. त्याची लावली पाहिजे ती सवय, ती लावली पाहिजे. बुद्धीने स्वीकार, मय्यर्पित मनोर्बुद्धी उगाच म्हटलंय का, ती त्याला समर्पित करून स्वीकारलं पाहिजे, नाही का? श्रुण सखी कौतुकमेकम नंदनी केतांगनी माया दृष्टी गोदले दुसरा नृत्ती वेदांत सिद्धांता. सखी ऐक, माझ्या तीक्ष्ण बुद्धीने बघितलं, त्याला स्वीकारलं. तो काही गुराखी नाही, नंदाचा पोरगा नाही, यशोदेचा तर अजिबात नाही. कोण आहे? प्रत्यक्ष वेदांताचा सिद्धांत आहे. जोपर्यंत स्वीकारलं पाहिजे तर त्याचा आनंद होईल. काय आनंद होईल? तुका म्हणे सुख समाधी, तुका म्हणे सुख समाधी हरी कथा. 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 तुका म्हणे सुख
म्हणे सुख समाधी हरी कथा नेने भव व्यथा गाईल तो. मी 2 वेळा हे चरण म्हणतो नीट ऐका फक्त. हे चरण 2 वेळा म्हणतो नीट ऐका म्हणजे सांगत लागले. तुका म्हणे सुख समाधी हरी कथा नेने भव व्यथा गाईल तो. परत म्हणू का? तुका म्हणे सुख समाधी हरी कथा नेने भव व्यथा गाईल तो. आता ऐका. तुका म्हणे सुख समाधी हरी कथा नेने भव व्यथा गाईल तो. याकरता काय करावं लागेल? हरिभजनाने जग ढवळून काढावं लागेल. संसारावर शून्य घालावं लागेल. देवबुद्धीचा त्याग करावा लागेल. अतिशय सुंदर उत्सव चालू आहे. अतिशय जागृत देवस्थान आहे. या भैरव वीरभद्र देवस्थानाच्या या पावन भूमीमध्ये कोरोनाच्या प्रदीर्घ कालानंतर आपल्या श्रीरामपूर तालुक्यात एवढा मोठा पहिल्यांदा सप्ताह होतोय. एक इतिहासात नोंद होईल महाराज. काय नोंद होईल? वर्षभर सप्ते बंद होते आणि वीरभद्र देवस्थान मध्ये कोरोनाच्या काळात पहिल्यांदा सप्त्याला प्रारंभ झाला. आणि आम्ही सुद्धा आमच्या डायरीत लिहून ठेवू की आम्ही तिथे कीर्तन केलं. काय की नाही? असा सुवर्ण योग आहे. नुसतं योग नाही महाराज, अतिशय सुंदर वातावरण आहे. मी पहिल्यांदा सर्वांची नावं घेतली. काही नावं कदाचित राहिली असतील. बाबांनी सुद्धा किती सुंदर महाराजांनी प्रमाण म्हटली, महाराजांनी भैरवी म्हटली. सर्व इथं उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, श्रोते, सज्जन, आबाल, वृद्ध, माता भगिनी, पंक्ती देणारे, अन्नदान करणारे, कीर्तनाला मदत करणारे सर्व दात्यांना मी धन्यवाद देतो. ग्रामस्थांना धन्यवाद देतो. आणि मी माझी सेवा प्रभू चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर माऊली साऊंड सिस्टीम पण सुंदर आहे बरं का. त्यांना टाळे वाजून स्वागत करा. आणि ज्यांनी व्हिडिओ शूटिंग करून प्रक्षेपण केलं त्यांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय.